नमस्कार मित्रांनो, मी योग शिक्षक राकेश पटेल मेरा योगा सेंटर वसईतर्फे आपले स्वागत करतो। चला तर आज आपण चर्चा करूया अर्ध नावासनाबद्दल। फारच महत्त्वाचे असे आसन आहे। अर्ध म्हणजे अर्धे, तर नाव म्हणजे नौका। अर्ध्या नौकेसारखी शरीराची स्थिती शरीर राहते, त्यास अर्ध नावासन म्हणतात। आसन कसे करावे? दंडासनामध्ये अर्थात दोन्ही हात बाजूला व पाय पुढे ठेवत खाली बसावे। दोन्ही हाताचे पंजे डोक्याच्या मागे एकमेकात गुंफून ठेवावे। श्वास सोडत आपले धड किंचित मागे मागे घेत जावे। त्याच वेळी दोन्ही पाय जमिनीपासून हळूहळू वर उचलावेत। पाय ताठ ठेवावेत। पायाची बोटे पुढे ताणलेली असावीत। संपूर्ण तोल आपल्या बैठकीवर सांभाळावी। पाठीचा कणा जमिनीवर टेकलेला नसेल। ओटीपोटाच्या स्नायूवर घट्ट पकड जाणवेल। पाय जमिनीपासून 30 ते 35च्या कोनात असतील। नियमित श्वास घेत या स्थितीत आसन स्थिर करावे। हीच ह्या आसनाची अंतिम स्थिती होय। अंतिम स्थितीत श्वास रोखून धरू नये। ह्यामध्ये अडचणी तर येणारच। जास्त लठ्ठ तसेच पाठीच्या तीव्र विकारावर असलेल्यांनी हे आसन करू नये। करावयाचे असल्यास योग्य योग शिक्षकाच्या सानिध्यात हे आसन करावे। सुरुवातीला तोल जाऊ शकतो, काळजी घ्यावी। आता याचे फायदे बघूया आपण। मन व शरीराला फायदेशीर असणारे आसन। लहान आतड्यांना याचा फायदा होतो। पाठीचा कणा व पाठ मजबूत होते। मलावरोध, वायू हे दोष नाहीसे होतात। पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते। सर्व वयोगटांसाठी, सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त असे हे आसन आहे। गर्भाशय व कमरेतील नाड्या शुद्ध होतात। तर मित्रांनो, आज आपण अर्ध नावासनाबद्दल थोडक्यात चर्चा केली। भेटूया पुढच्या भागात एका नवीन आसनासोबत। तोवर श्री स्वामी समर्थ।